हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगलनेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. जर समजा एखाद्या 17 वर्षाच्या व्यक्तीने एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तर ती कायदेशीर आहे का? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर घेऊ. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट नुसार एखादा व्यक्ती जो अल्पवयीन आहे म्हणजेच 18 वर्षाच्या आतील आहे, तसंच कायदेशीर करार करण्याची क्षमता नसलेल्या व्यक्तीने जर समजा असा एखादा व्यवहार केला, अशी एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तर तिला वॉइड ॲब इनिशियो म्हणजे सुरुवातीपासूनच अवैध असं मानलं जातं. परंतु जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या नावे त्याच्या पेरेंट्सने, त्याच्या पालकांनी, त्याच्या गार्डियन्सनी जर एखादी प्रॉपर्टी त्याच्या हितामध्ये खरेदी केली असेल तर तो व्यवहार मात्र कायदेशीर मानला जातो. म्हणजेच काय तर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या नावे तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता, परंतु स्वतः अल्पवयीन व्यक्ती प्रॉपर्टी खरेदी करू शकत नाही, तसेच प्रॉपर्टी विकूही शकत नाही. सो आजच्या या व्हिडिओतली टिप ऑफ द डे काय आहे तर जेव्हा केव्हाही तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करणार असाल त्यावेळेस तुम्ही दोन्ही पार्टीची वय आणि त्यांची प्रॉपर्टी खरेदी करण्याची, कायदेशीर करार करण्याची क्षमता आहे की नाही हे तपासून मगच तो व्यवहार करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या लीगलनेस मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.